नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. लिव्ह इन रिलेशनशिप मधल्या जोडप्याचा टोकाचा निर्णय. 1.5 वर्षाच्या मुलासोबत आत्महत्येचा प्रयत्न, महिलेचा मृत्यू. पेण तालुक्यातील कांदळेपाडा येथील सर्व्हिस रोडवर जीवघेणा खड्डा, वाहन चालकांचा जीव धोक्यात, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी. मुरुड शहरातील अर्धवट मोरीवर नागरिकांचा संताप, शिवाजीनगरमध्ये ग्रामस्थांचे आंदोलन, निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणी. तळा शहरातील डम्पिंग ग्राउंडचे स्थलांतर अद्यापही रखडलेलेच, नगरपंचायतच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. आणि चिपळूणमध्ये एनडीआरएफची टीम दाखल, संभाव्य पूरस्थितीची केली पाहणी, 23 जवानांचे बचाव पथक सज्ज. पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधून मन सुन्न करणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. मडगावहून मुंबईच्या CSMT कडे जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसमधून एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेसह आणि अवघ्या 1.5 वर्षांच्या चिमुकल्याला घेऊन मुसळधार पावसात धावत्या रेल्वेतून उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तालुक्यातील मेटे गावाजवळ कोकण रेल्वे मार्गावर सायंकाळी 6:30 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. या दुर्घटनेत शुभ्रा अतिश दिवेकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर सचिन सत्यवान जुवळे आणि त्यांचा 1.5 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झालेत. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तिघांना देखील कळवणी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी शुभ्रा दिवेकर यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत असून सचिन जुवळे आणि चिमुकल्यावर उपचार सुरू आहेत. या तिघांनी असा टोकाचा निर्णय का घेतला? कौटुंबिक वाद, मानसिक ताण की अन्य काही कारण, याचं उत्तर अद्याप समोर आलेलं नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून प्राथमिक माहितीनुसार हा आत्महत्येचा प्रयत्न असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. मात्र या हृदयद्रावक घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी खेड पोलीस सखोल तपास करत आहेत. गाव कोचवली. मी पोलीस पाटीलला गेली 34 वर्ष मी पोलीस पाटील भोगतो. आता जो प्रकार झाला की संध्याकाळी 6:30-7:15ला आमच्यावर जे ट्रेन थांबली, त्या ट्रेनमधून असं समजलं की एक महिला, एक छोटा मूल आणि सचिन जुवळे यांनी उड्या टाकलेल्या. महिला जागेवरतीच गेली होती. छोटा मूल चांगलं होतं आणि सचिन जुवळे हा बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. म्हणजे असं आम्ही जाईपर्यंत समजलं रेल्वेवाले आले आणि त्यांनी खेडला घेऊन आलेले. पण हा सचिन जुवळे जो आता आहे त्याने 12 मे 2026 याच वर्षी आपलं स्वतःचं राहतं घर जाळून टाकलेलं आणि तिथून तो पलायन म्हणजे तो फरारी होता. आम्ही पोलीस शोध तपास चालू करत होते. 16 मेला त्याच्या आम्ही लोटे आवासीमध्ये गाडी, 2 व्हीलर गाडी होती ती पकडलेली. पोलिसांच्या सहाय्याने आम्ही गाडी ती पकडलेली, ती जमा केलेली आहे खेड पोलीस स्टेशनला. आणि त्याच्यानंतर तो जून महिन्यामध्ये असं समजलं की चिपळूणला आलेला आहे. आम्ही एलवे साहेब वगैरे, आम्ही मुंडे साहेब वगैरे आम्ही गेलो आणि ते चिपळूणला उतरल्यानंतर त्यांनी जो पलायन केला त्या वाळूच्या डोंगरामध्ये त्याचा पण आम्ही धावपळ करून तपास केलेला. पण तो जी महिला आहे ती कोण आहे सापड नाही. हा महिला जी आहे ती त्याच्या आते भावाची विशेष आहे. कारण तो आते भाऊ वारल्यामुळं ही महिला त्याच्याबरोबर राहायची. त्याची जी सख्खी बायको नसून एक ठेवलेली फक्त स्त्री होती आणि तो छोटा मूल. आणि याची पहिली मिसेस आणि 2 मुलं ही ह्याच्या आईकडे असतात. मुंबई गोवा महामार्गालगत पेण तालुक्यातील कांदळेपाडा येथील सर्व्हिस रोडवर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. पहिल्याच पावसात रस्त्याची दुरावस्था समोर आल्याने संबंधित यंत्रणेच्या कामकाजावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या खड्ड्यामुळे अनेक दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अपघात झाले असून काहींना गंभीर दुखापती देखील झाल्या. तसेच हा खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात वाहन चालकांना अचानक वाहन बाजूला घ्यावे लागत असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांशी अपघात होण्याचा धोका वाढलाय. दररोज शेकडो वाहने या मार्गावरून प्रवास करत असल्यामुळे हा खड्डा तातडीने बुजवून रस्ता सुरक्षित करण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. पहिल्याच पावसात रस्त्याची अशी अवस्था झाल्याने कामाच्या दर्जाबाबत देखील संताप व्यक्त केला जातोय. आणखी किती अपघात झाल्यानंतर प्रशासन जागा होणार असा सवाल नागरिक उपस्थित करतात. दरम्यान संबंधित विभागाने तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अन्यथा स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्थानिक ग्रामस्थ राहुल पाटील यांनी प्रशासनाला दिला. येत होतो. माझं नाव नामदेव महादेव पाटील उचेडे. येत असताना हा खड्डा पूर्ण पाण्याने भरलेला होता आणि या खड्ड्यात एवढं जोरात पडलो
की माझा पायाची अंगठी पण मुरगळली आणि पाय पण मुरगळला. मी अनेक डॉक्टर पण केले. आजसुद्धा मी डॉक्टर कल्पेन देसाई यांना रोह्याला जाऊन भेटून पाय एवढा दुखतोय माझा. मी दुपारी 3 वाजता जाऊन डॉक्टरला पण भेटून आलो. अद्यापर्यंत मला बसता किंवा चालता नीट येत नाही. गाडीवर बसलो तरी ते गाडीचा पाय दुखतोय की गाडी चालवता येत नाही आणि गाडी तर शिवाय आम्ही कुठं कामाला जाऊ शकत नाही. आणि असे पूर्ण खड्डा पडल्यामुळे कुठूनच जायला रस्ता नाही राहिला आहे. अगदी कुठल्या रस्त्यातून येते खड्ड्यातूनच जायला लागतोय. त्याच्यामुळं अनेक जण या खड्ड्यात पडलेले आहेत आणि या खड्ड्याचं काम झालं नाही तर याच्या उपोषण करायची पाहिजे आम्हाला येईल. गाडीवाल्यांना टॅक्स भरतो, सगळं काय करतो, मग रोडचं काम का नाही होत? तर ते काम व्हायला पाहिजे. रोड मस्त. या रोड मधून लोक कशी जाणार? आज इथे प्रत्यक्ष लोक आज जवळजवळ 7-8 बाईकवाले पडले. आज हे रिक्षा चालक मालक आहेत, हे पण आज त्यांचे गाडीचे पार्ट तुटतात, कोणाची कैची तुटते. आज मोठी इथे जीवितहानी होऊ शकते. तर याला आता तुम्ही बघा, तुम्ही स्वतः बघू शकता या गोष्टीमध्ये. उद्या इथे मोठी जीवितहानी झाली त्याला जिम्मेदार कोण असेल? रात्रीच्या वेळेस आणि आज पाऊस एवढा पडतोय, पाण्यामध्ये खड्डे भरून जातात. उद्या इथे जीवितहानी झाली त्याला प्रशासन जबाबदार राहील, नाहीतर मग आम्हाला उपोषण करण्याशिवाय कुठला पर्याय राहणार नाही. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम अद्याप पूर्ण झालेलं नसतानाही सुरू असलेल्या टोल वसुली विरोधात आणि महामार्गाच्या गुणवत्तेच्या प्रश्नावर खारपाडा टोल नाक्यावर भर पावसात शांततापूर्ण लक्षवेधी आंदोलन करण्यात आलंय. मुसळधार पाऊस सुरू असतानाही मोठ्या संख्येने नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेत शासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचे नसून कोकणातील जागरूक नागरिकांचे असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली थांबवावी आणि नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार रस्ता उपलब्ध करून द्यावा ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. तसेच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली आणि रस्त्याच्या गुणवत्तेचा प्रश्न सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात सर्व पक्षांच्या खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधींनी ठामपणे मांडावा व तो मार्गी लागेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या आंदोलनात ज्येष्ठ साहित्यिक LB पाटील, रस्ते अभ्यासक चैतन्य उषा लक्ष्मण पाटील यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते. आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडले असून पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व अटी व नियमांचे पालन करण्यात आले. जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यापर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवण्याचा निर्धार देखील आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. खारपाडा टोल नाका बंद झालाच पाहिजे. कोकणातील लोकप्रतिनिधींनी कृपया हा विषय अधिवेशनामध्ये मांडावा ही विनंती आहे आणि ह्याच्या सर्वांसाठी आपला आत्ताच आता चालू आहे. एक साधी गोष्ट, जर का आम्हाला एक साधी गोष्ट नसेल तर टोल नाका रस्त्याचं काम जर का पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल सुरूच कसा होतो? म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणतात की या रस्त्याला साधारण 2 वर्ष लागतील पूर्ण व्हायला. मग रस्ता 2 वर्षांनी पूर्ण होणार आहे, मग त्याचा टोल 2 वर्ष आधीच प्रवाशांनी का भरावा? म्हणजे हे कोकणवासियांवरती, या रस्त्यातून जाणाऱ्या येतात करणाऱ्या प्रवाशांवरती अन्याय आहे. म्हणून आमची साधी आणि एक माफक मागणी आहे, या कोकणाच्या लोकप्रतिनिधींनी टोल बंद होण्यासाठी अधिवेशनामध्ये हा मत, आमचा विचार मांडून यासाठी टोल बंदी करावी ही आमची सामान्य मागणी आहे आणि सामान्य मागणीसाठी त्यांनी पुढाकार घ्यावा एवढीच आमची सगळ्यांच्या वतीनं अपेक्षा आहे. हा विषय कोण सोडू शकतोय? तर जनतेचे सेवक, जे लोकप्रतिनिधी सांगतात की आम्ही सर्व नागरिकांच्या सेवेसाठी आहोत, आम्ही कोकणकरांच्या विकासासाठी कोकणाचा कॅलिफोर्निया करणार आहोत. त्यांना विनंती असणार आहे की हा जो मुद्दा आहे, कोकणाचा ज्वलंत प्रश्न, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग, याच्यावरती रस्ता पूर्ण न असताना याच्यावरती टोल आकारला जातोय, तर कृपया रस्त्याच्या टोलचा प्रश्न आणि रस्त्याच्या गुणवत्तेचा प्रश्न अधिवेशनामध्ये मांडा. आज ही भर पावसामध्ये उपस्थित राहायची वेळ काय येते? कारण की विनंती केल्यानंतर देखील सुरू नाही, टोल सुरू आहे, त्याच्याविषयी जर प्रश्न मांडले जात नाही. म्हणून आम्ही नाईलाज असतो आज या ठिकाणी आम्ही इथं जमलेलो आहोत. तर बाकी सर्व नागरिक बोलतील. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड तालुक्यातील चांढवे खुर्द येथे मुसळधार पावसानंतर सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने
राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार L&T कंपनीने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा फटका आता नागरिकांना बसतोय। सकाळी झालेल्या मुसळधार पावसानंतर सर्व्हिस रोड अक्षरशः जलमय झाला आणि काही काळ वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला। दरम्यान पोलादपूरहून पुण्याकडे जाणारी एसटी बस या पाण्यातून मार्ग काढत असताना साचलेल्या पाण्यात अडकली। चालकाने प्रसंगावधान राखत बस पुढे न नेता जवळपास 1.5 ते 2 तास त्याच ठिकाणी थांबवली। त्यामुळे संभाव्य अनर्थ टळल्याचं सांगितलं जात आहे। या घटनेनंतर महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत तसेच संबंधित कंत्राटदार कंपनीच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। त्याचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असताना एसटी बस त्या मार्गावर का नेण्यात आली असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून संबंधित यंत्रणांनी या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येते आहे। रायगड जिल्ह्यातील मुरुड शहरातील डॉक्टर राजेंद्र प्रसाद रोडवरील हॉटेल स्वयंसिद्ध परिसरात सुरू असलेल्या मोरीच्या अर्धवट आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या या कामामुळे मोरीमध्ये पाणी आणि घाण साचत असल्याचा आरोप नागरिकांनी केला। त्यामुळे रस्त्यांवर तसेच घरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडत असून दुर्गंधी, डासांचा वाढता प्रादुर्भाव आणि संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाल्याची तक्रार देखील ग्रामस्थांनी केली आहे। या समस्येविरोधात शिवाजीनगर कोळीवाड्यातील भोसलेवाडी येथील ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आणि त्यांनी निषेध आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले। समाजसेवक अरविंद गायकर, कुणाल सतविडकर, ललित जैन कारभारी, प्रदीप बागडे आणि स्थानिक नागरिकांनी मोरीच्या बांधकामाच्या दर्जाची तपासणी करून त्याचा टेस्ट रिपोर्ट सार्वजनिक करण्याची मागणी केली। कामाला विलंब झाला तरी चालेल, मात्र दर्जेदार आणि कायमस्वरूपी उपाययोजना करणारे बांधकाम हवे अशी भूमिका यावेळी आंदोलनकर्त्यांनी मांडली। दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजित सांगळे यांनी आवश्यक सुधारणा करून मोरीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन नागरिकांना दिले आहे। आम्ही या ठिकाणचे रहिवासी आहोत। डॉक्टर राजेंद्र प्रसाद रोड ह्या रोडचं नाव आहे। या रोडला ह्या मोरीची जी समस्या आहे गेली 15 वर्षापासून ही समस्या तशीच आहे। त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही। आता पावसाळा आला आहे आणि हा काम चालू केलेला आहे। तर असं आमचं म्हणणं आहे की हा मोरीचं काम पहिले उंच होतं, ते उंची कमी केली, पण हा काम होणार कधी? बरोबर ना? हा काम लवकर व्हायला पाहिजे। रुंदी पाहिजे होती ती त्यांनी रुंदी केलीच नाही आणि जागा असताना सुद्धा त्यांनी रुंदी कमी केली। आणि ह्याच्यामध्ये भोसलेवाडीतले रहिवासी आहेत राहायला आणि सर्व मुरुडचा 70% पाणी ह्या मोरीतून येतोय। त्याच्यामुळे आमची घरं भरली जात आहेत आणि हा अरुंद केला, हा रुंद पहिल्यासारखा रुंदच व्हावा, कारण रुंदाला जागा आहे म्हणून ते रुंद व्हावा। आणि हा जो उंची कमी केली ती व्यवस्थित करावी पुन्हा आणि लवकरात लवकर, कारण की हे मे महिन्याच्या अगोदरपासून काम चालू आहे। आज जुलै उघडलेला आहे तरी सुद्धा हा काम पूर्णत्वास गेलेला नाही आहे आणि ह्याच्यावर शासनाने लक्ष द्यावा आणि हा पावसाळा लवकरात लवकर पूर्ण करावा। पॅसेज वाढवतो त्याचा, आधी पाईप मोरी होती त्याच्यावर आपण स्लॅब ड्रेन करतो, स्लॅब ड्रेनचा पॅसेज वाढवतो ह्या बाजूला, तर पाणी ऑब्व्हियसली पास होणार आहे। जवळपास 3 टाइम्स आपल्याला वॉटरवे मिळणार आहे। तर वॉटरवे म्हणजे किती तुम्हाला जागा मिळते पाणी पास होण्याचा? इथे पाईप मोरी फक्त 1.5 मीटर स्क्वेअर होतं, ते आता जवळपास 4.5 मीटर स्क्वेअर होणार, म्हणजे 3 पट होणार आहे। त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली पाणी पास होणारच आहे। आणि राहिला प्रश्न पाणी तुंबायचा, ही सगळी जी नालिका आहे, गटर आहे, सगळे बघ भरलेले आहे। अर्धा 1 मीटर तिथे घाण साचलेली। ही जर तुम्ही नगरपालिकेकडनं साफ करून घेतली तरी पण पाणी तुमचं साचणार नाही, म्हणजे जे भोसलेवाडी वगैरे साचते। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील उरण आणि द्रोणागिरी रेल्वे स्थानक परिसर जलमय झाला असून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। स्टेशन परिसरातील जिने, पायऱ्या आणि प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना अक्षरशः जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होती आहे। पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रभावी व्यवस्था नसल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी रेल्वे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। उरण परिसरात रेड अलर्ट असतानाही स्थानक परिसरातील ही समस्या कायम राहिल्याने प्रशासनाच्या तयारीबाबत देखील नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। दरवर्षी पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण होत असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात अपयश आल्याचा आरोप नागरिकांनी केला। महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना पाण्यातून मार्ग काढत रेल्वे गाठावी लागत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जाते। स्थानिकांनी रेल्वे प्रशासनाने तातडीने पाणी निचऱ्याची सक्षम व्यवस्था करावी, संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे।
रायगड जिल्ह्यातील तळा शहरातील डम्पिंग ग्राउंडचे स्थलांतर अद्यापही रखडले असल्याने नगरपंचायत प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। सध्या तळा धरणाजवळील नगरपंचायतच्या जागेत शहरातील ओला आणि सुका कचरा एकत्रितपणे टाकला जात आहे। मात्र या डम्पिंग ग्राउंड भोवती संरक्षक भिंत नसल्याने मोकाट जनावरे, कुत्रे आणि पक्ष्यांकडून कचरा परिसरात विखुरला जात असून त्यामुळे दुर्गंधीची समस्या निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला। विशेष म्हणजे डम्पिंग ग्राउंड लगत शहरातील मोठ्या भागाला पाणी पुरवठा करणारी बोरवेल असून कुजणाऱ्या कचऱ्यातून निर्माण होणारे दूषित पाणी जमिनीत मुरत असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नगरपंचायतने यापूर्वी डम्पिंग ग्राउंडचे स्थलांतर आंबेडी येथील स्वतःच्या जागेत करण्यात येणार असल्याचे सांगितले होते। त्या ठिकाणी आवश्यक कामे पूर्ण झाल्याचे देखील सांगण्यात आले होते। मात्र प्रत्यक्षात आजही धरणालगत शहरातील कचरा टाकला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। त्यामुळे तळा शहरातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून डम्पिंग ग्राउंडचे तातडीने स्थलांतर करण्यात यावे अशी जोरदार मागणी शहरवासियांकडून करण्यात येते। पनवेल परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सुकापूर आकुर्ली रोडवर रस्त्याच्या मधोमध मोठे झाड कोसळल्याची घटना घडली। ही घटना शाळा सुटण्याच्या वेळेत घडल्याने काही काळ विद्यार्थी, पालक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं। मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही। सततच्या पावसामुळे झाड अचानक रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता। घटनेची माहिती मिळताच पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे आणि महापौर नितीन पाटील यांनी तातडीने दखल घेत आपत्कालीन यंत्रणेला घटनास्थळी रवाना केले। महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून झाड हटवण्याचं काम हाती घेतलं आणि अल्पावधीतच रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। पावसाचा जोर कायम असल्याने अशा घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले। विशेषतः वादळी वारे आणि मुसळधार पावसाच्या वेळी झाडांखाली उभे राहणे किंवा अनावश्यक प्रवास टाळावा, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणा सज्ज असल्याचे देखील प्रशासनाने स्पष्ट केले आहे। राज्यात 1 जुलै 2026 पासून सर्व वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली असून नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित विभागाला दिलेत। मात्र गुहागर तालुक्यात या नियमांच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या महिन्याभरापासून 3 महिंद्रा स्कॉर्पिओ वाहने कोणत्याही नोंदणी क्रमांकाविना अंजनवेल, रानवी आणि शृंगारतळी परिसरात फिरताना दिसतात। या वाहनांवर अद्याप ना प्रादेशिक परिवहन विभागाने ना स्थानिक पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय। या गाड्या नेमक्या कोणाच्या आहेत, त्यांच्यावर कारवाई का होत नाही, तसेच भविष्यात अशा वाहनांमुळे अपघात झाल्यास त्यांचा शोध कसा घेतला जाणार असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करतात। त्यामुळे नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर तातडीने कारवाई करावी किंवा अशा वाहनांना सार्वजनिक रस्त्यावर फिरण्यास प्रतिबंध करावा अशी मागणी आता जोर धरते। या प्रकरणात संबंधित यंत्रणा कोणती भूमिका घेते याकडे स्थानिक नागरिकांचं लक्ष लागलंय। रायगड जिल्ह्यात गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या, ओढे आणि धबधबे पुन्हा एकदा जोमाने प्रवाहित झालेत। पावसाच्या दमदार हजेरीनंतर सुधागड तालुक्यातील प्रसिद्ध धबकी धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला असून परिसरात निसर्गाचे मनमोहक रूप खुलून आले आहे। धबकी धबधब्यावरून मोठ्या प्रमाणात कोसळणारा शुभ्र जलप्रवाह, हिरवाईने नटलेले डोंगर आणि दाट धुक्याची चादर यामुळे संपूर्ण परिसर नयनरम्य बनलाय। पावसाळ्यात दरवर्षी हा धबधबा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरतो। मात्र यंदा सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्यटकांची वर्दळ अत्यल्प असल्याचं चित्र आहे। दरम्यान धबकी धबधब्यासह रायगड जिल्ह्यातील अनेक लहान मोठे धबधबे देखील प्रवाहित झाले असून पावसाळी पर्यटनाला पुन्हा चालना मिळाली आहे। मात्र धबधबे आणि नदीकाठच्या परिसरात अनावश्यक धाडस करू नये, सुरक्षित अंतर राखावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। मुसळधार पावसामुळे निसर्गाचे सौंदर्य खुलले असले तरी सुरक्षिततेला प्राधान्य देणे तितकेच आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात NDRFचे पथक दाखल झाले आहे। 1 तारखेला रात्री उशिरा 3 अधिकारी, 23 जवान आणि 3 चालकांचा समावेश असलेले पथक चिपळूणमध्ये दाखल झाले। पावसाचा वाढता जोर आणि संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन या पथकाने शहरातील पूरप्रवण भागांची प्रत्यक्ष पाहणी केली। संभाव्य पूर येऊ शकणाऱ्या ठिकाणांची माहिती घेत परिस्थितीचा आढावा घेण्यात आला। आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने बचाव आणि मदत कार्य राबवण्यासाठी NDRFचे पथक सज्ज असल्याचे चित्र आहे।
प्रशासनाकडून देखील परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवलं जात असून आवश्यक त्या उपाययोजनांची तयारी करण्यात येते. पावसाचा अंदाज लक्षात घेता संबंधित यंत्रणा सतर्क असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्वरित प्रतिसाद देण्यासाठी नियोजन करण्यात आले. दरम्यान नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे. नवी मुंबईतील विविध घटनांमधील बाधित कुटुंबांना शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली आहे. नेरूळ परिसरात विजेचा धक्का लागलेल्या तरुणींना प्रत्येकी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. तसेच या तरुणींचा जीव वाचवण्यासाठी धाडस दाखवणाऱ्या रिक्षा चालकाचा 1 लाख रुपयांचे बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. याचबरोबर इंजेक्शन प्रकरणाशी संबंधित गर्भवती सोनम आणि रिचा शर्मा यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. तसेच मृत संगीता यांच्या बाळाच्या संगोपनासाठी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. ही मदत शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटकर यांच्या हस्ते संबंधित लाभार्थी आणि त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आली. या मदतीमुळे संबंधित कुटुंबांना आर्थिक आधार मिळावा आणि कठीण परिस्थितीत त्यांना दिलासा मिळावा हा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आलं. विविध दुर्घटनांमुळे अडचणीत आलेल्या कुटुंबांना सामाजिक आधार मिळावा या भावनेतून हा मदतीचा उपक्रम राबवण्यात आल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं. शिवसेना नेहमी गोरगरिबांच्या पाठीशी उभी राहते. तिकडे त्यांच्या मुलींना शॉक लागला आहे. तिथे त्या जवळजवळ 2 महिला मृत्यूच्या दाढेतून वाचल्या, एक त्यातली वारली. ह्या लोकांना जी खरी मदत पाहिजे ती आर्थिक मदत पाहिजे होती, एक इमोशनल सपोर्ट पाहिजे होता. शिवसेना आणि शिंदेसाहेब नेहमी ते करत असतात आणि आज आम्ही त्या लोकांना थोडी मदतीची हात दिलेला आहे का त्यांना बरं वाटावं आणि शिवसेना कृतीतून काम करते. आम्ही जाऊन मोर्चे भांडणं ते मनसेवाले काय बोलतात तसं आम्ही करत नसतो. तुम्ही पालकमंत्री कुठे विचारता, शिल्पकार कुठे आहेत ते पण विचारा ना. तर ह्या वेळेला राजकारण करण्याची वेळ नाही. आपल्याला गोरगरिबांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. पेण तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद कणे शाळेच्या विकासासाठी जिल्हा नियोजन निधीतून 7 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून हा निधी मंजूर झाल्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वैकुंठ पाटील यांनी कणे गावाने अनेक अधिकारी, शिक्षक, पोलीस, सैनिक, खेळाडू आणि कलाकार घडवले असून केवळ शाळाच नव्हे तर संपूर्ण गावाच्या विकासासाठी आपण कायम प्रयत्नशील राहू असे सांगितले. तसेच कृषी विभागाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी देखील प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या निधीतून शाळेचे फॉल सीलिंग, डिजिटल वर्ग, स्मार्ट बोर्ड, सोलर पॅनल, 3D पेंटिंग, शाळेचे सुशोभीकरण, मुख्याध्यापक कार्यालयाचे नूतनीकरण, सॅनिटरी नॅपकिन डिस्ट्रॉयर मशीन, भिंतीची दुरुस्ती तसेच स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक नियोजन अशा विविध विकास कामांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जागा उपलब्ध झाल्यास शाळेसाठी सुसज्ज इमारत उभारण्याचे तसेच पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं आश्वासन देखील त्यांनी दिले. या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनतेची सेवा करायची आहे आणि बाकी त्यांच्या मनातल्या भावना सांगितलेल्या आहेत. त्याच्यामुळे अविरतपणे जनतेसाठी काम करत राहणार. काय बाकी परमेश्वराने काय ठरवलं आहे हे काय आता आपण बोलणं योग्य दिसत नाही. परमेश्वराच्या काय मनात असेल ते दिसेल नंतर. परंतु निश्चितपणे ज्या भागाने या ठिकाणी मला निवडून दिलं आहे त्या भागासाठी पूर्णपणे विकसनशील असा भाग करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मला माहिती आहे की कणे गावातील अनेक समस्या आहेत, अनेक त्या ठिकाणी अडीअडचणी आहेत, परंतु या सगळ्या अडीअडचणी मात करून कणे गावामध्ये सुदृढ, समृद्ध या ठिकाणी पूर्णपणे इन्फ्रास्ट्रक्चर कसं होईल त्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. मला शाळेच्या बाबतीत बोलायला झालं तर शाळेच्या बाबतीत ज्या ज्या काही अडीअडचणी असतील आणि नवीन डिजिटल अशी शाळा व्हायला पाहिजे या उद्देशाने प्रयत्न करणार आहे. डिजिटल रूम तर होणार आहेतच, परंतु भविष्यामध्ये शाळेमध्ये ज्या ज्या काही सोयी सुविधा लागतील त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून देण्याचं काम या ठिकाणी करणार आहे. कणे गाव हे माझं आहे आणि कणे तिथं काय उणे अशा गावाची ख्याती आहे. कणे गावाने या ठिकाणी अनेक प्रतिभावंत अशी माणसं आणि व्यक्तिमत्व निर्माण केलेले आहेत. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील सानेगाव आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या वतीने आयोजित या शिबिरात विद्यार्थ्यांची सर्वसामान्य आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी निरोगी जीवनशैली, वैयक्तिक स्वच्छता, संतुलित आहार तसेच संसर्गजन्य आजारापासून बचाव याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात डॉक्टर अजित जाधव, डॉक्टर रामचंद्र महाडिक, डॉक्टर विजय चव्हाण तसेच स्टाफ नर्स चंद्रकला, तनुजा आणि तस्लीम
यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून आवश्यक आरोग्यविषयक सल्ला दिला। या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वक्तृत्व अंकुर टीमचे संचालक अक्षय शिर्के, प्रीतम शिर्के, मीडिया संस्थापक स्वप्नील सोनावणे आणि निशा कुन्नन यांनी विशेष सहकार्य केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका विजया पाटील उपस्थित होत्या। यावेळी शाळेचे कर्मचारी शशिकांत सोनावणे यांनी आश्रमशाळेला कलर प्रिंटर भेट देऊन शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाजासाठी मोलाचे योगदान दिले। आरोग्य सेवा आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संगम घडवणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी लाभदायी ठरला असून ग्रामीण आणि आदिवासी भागात अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली। सिंधुदुर्ग जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन एक सामाजिक उपक्रम सुरू करण्यात आला आहे। महाराष्ट्र भाजप युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून आजगाव पंचक्रोशीत शालेय साहित्य वाटप अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। या अभियानाची सुरुवात आजगाव जिल्हा परिषद क्रमांक 1 येथून करण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पेन तसेच इतर आवश्यक शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले। आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे आणि कोणताही विद्यार्थी केवळ शालेय साहित्य अभावी शिक्षणापासून वंचित राहू नये हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले। संपूर्ण मतदारसंघात टप्प्याटप्प्याने हा उपक्रम राबवण्यात येणार असून एकूण 5000 दप्तरांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती विशाल परब यांनी दिली। या कार्यक्रमाला भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष हितेन नाईक, भाजप सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर, माजी सरपंच अप्पण्णा झाटे, मुख्याध्यापिका महाडुगुत, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या शैक्षणिक उपक्रमाचे आजगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक आणि शिक्षकांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले। 2005 पासून आज 2026 पर्यंत सतत अनेक वर्ष 15-20 वर्ष आपण संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी अनेक ठिकाणी कार्यक्रम घेत असतो आणि त्या प्रमाणामध्ये यावर्षी सुद्धा जून-जुलै मध्ये छत्र्या वाटप असतील किंवा दप्तर वाटप, साहित्य, शैक्षणिक वाटप असेल, सर्व ठिकाणी मुलांसाठी किंवा आपल्या कोकणच्या भूमीसाठी, आपल्या तरुणांसाठी आणि युवा वर्गासाठी ज्या ज्या गोष्टी करू शकतो त्या गोष्टी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते आम्ही एकत्रित करत असतो। अनेक वर्ष आम्ही 5000 ते 10000 दप्तर वाटप, छत्र्या वाटप, असे साहित्य वाटप अनेक वर्ष चालू आहे। त्या प्रमाणामध्ये आज सुरुवात झालेली आहे शैक्षणिक साहित्य वाटप। प्रत्येक जिल्हा परिषद वाईज, पंचायत समिती, ग्रामपंचायत असेल, अनेक पंचायतीतील मेंबर, सर्व ठिकाणी त्या ठिकाणचे मेंबर्स आपलं कार्य त्या शाळेमध्ये जाऊन वाटप करत आहेत। ठराविक ठिकाणी त्या ठिकाणी मी सुद्धा जात आहे आणि त्याची सुरुवात ही आम्ही आजपासून केलेली आहे। आता मी केव्हा कोणावर बोललो नाही आणि बोलणारही नाही। आपण आपलं कार्य, कर्तव्य, आपलं कार्य चालू आहे। आपण लोकांसाठी कार्य करत असतो आणि जे कार्य आपण करतो ते लोकांना माहिती आहे की या मतदारसंघात म्हणा किंवा कोकणामध्ये एक व्यक्ती कार्य करते, त्याच्या पाठीशी कोकणातील जनता असणारच आहे। आम्ही लहान असताना किंवा आमच्या अगोदरची पिढी यांना दप्तर हा विषयच माहिती नव्हता। त्यावेळी 2 वह्या घेऊन किंवा वह्या पण नसायच्या, त्यावेळी पाटी असायची आणि नागमोडी सारखी एक वनस्पती असायची। ही वनस्पती घेऊन शाळेत जायचं आणि 2 खडू म्हणतात त्याला मराठीमध्ये, ते अशा प्रकारचे ते डस्टर आणि घेऊन शाळेमध्ये जायचो। एवढीच पूर्वीची आठवण होती। आजच्या जमान्यामध्ये दप्तर सुद्धा लागत नाही, डिजिटल शाळा झालेल्या आहेत। एखादा लॅपटॉप नेला की पूर्ण शिक्षण त्या लॅपटॉप मध्ये दिसतंय, पण कसं त्या लॅपटॉप वरती आपण पाहत असतो, परंतु त्या ठिकाणी आपण एखादा शब्द लिहायचा म्हटला तर त्या ठिकाणी एखाद्या मुलाला तो लिहायला जमत नाही। परंतु हे बेसिक नॉलेज जे आहे ते असणं काळाची गरज आहे आणि ते त्यावेळी पूर्वी होतं, आजही आहे, परंतु कुठेतरी जुन्या आठवणी ह्या उजाळून येतात। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची, भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।